श्री स्वामी समर्थ. आपल्या घरात पैसा यावा, सुख समृद्धी नांदावी, कुटुंबात आनंद राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण कधी कधी असे दिसते की कितीही मेहनत केली तरी पैसा काही टिकत नाही, घरात बरकत राहत नाही, अनपेक्षित खर्च वाढतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये आणि अनेक धार्मिक परंपरांमध्ये काही अशा वस्तूंचा उल्लेख आहे की ज्या तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घरात पैसा हा टिकून राहणार आहे. मग कोणत्या आहेत त्या वस्तू, याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. अशा 5 वस्तूंबद्दल सविस्तर माहिती. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका बिलकुल पण. चला चालू करूया. पहिलं म्हणजे श्रीयंत्र. सर्वप्रथम येतं ते म्हणजे श्रीयंत्र. अनेक संत, महंत आणि उपासक हे श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं साक्षात स्वरूप मानतात. श्रीयंत्रामध्ये 9 त्रिकोण असतात. हे त्रिकोण संपूर्ण विश्वातील शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे श्रीयंत्र हे केवळ एक यंत्र नसून समृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं. आता घरात श्रद्धेने श्रीयंत्राची स्थापना केली जाते, त्या घरात आर्थिक स्थैर्य निर्माण होतेच. स्थापना कशी करावी तर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला श्रीयंत्र आणावे, गंगाजलाने शुद्धी करून लाल वस्त्रावर ते ठेवावे. त्याला हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही श्रीयंत्र आणल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. सकाळ संध्याकाळ हा दिवा देवाजवळ लागलाच पाहिजे. दुसरं ते म्हणजे कुबेर यंत्र. धनाचे अधिपती म्हणून भगवान कुबेर यांची ओळख आहे. पुराणांमध्ये कुबेरांना देवतांच्या संपत्तीचे रक्षक मानले जातं. म्हणूनच कुबेर यंत्राला धन आकर्षित करणारं आणि धनाचे संरक्षण करणारे यंत्र आहे. अनेक व्यापारी, उद्योजक आणि गृहस्थ आपल्या देवघरात किंवा तिजोरीत कुबेर यंत्र ठेवतात. आता तुम्ही कुठे ठेवायचंय तर तुम्ही देवघरात ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला कपाटात ठेवायचं आहे तर उत्तर दिशेला तुम्ही ठेवा. उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा मानली जाते, त्यामुळे उत्तर दिशेला तुम्ही हे यंत्र ठेवायचं. कुबेर यंत्रामुळे पैसा कधीही कमी पडत नाही. आता तिसरं, सोंड वर केलेला हत्ती. हत्ती हा भारतात प्राचीन काळापासून वैभव, सत्ता आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. भगवान गणेशांचे मुख हत्तीचे असल्यामुळे हत्तीला विशेष धार्मिक महत्व आहे. विशेषतः सोंड वर केलेला हत्ती हा शुभ मानला जातो. का? कारण वर उचललेली सोंड म्हणजेच विजय, यश आणि शुभ संकेताचे प्रतीक असते. पूर्वी राजे महाराजे आपल्या राजवाड्यांच्या प्रवेशद्वारावर हत्तीच्या मूर्ती ठेवत असत. कसा ठेवावा? तुम्ही जर घरी आणला तर तो जोडीनच आणायचा आहे, एकटा हत्ती आणायचा नाहीये. तो जोडीचाच असला पाहिजे. देवघरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ तुम्ही तो ठेवू शकता, परंतु आणल्यानंतर चुका करायच्या नाहीयेत. तुम्हाला दिवा हा देवघराजवळ लागलाच पाहिजे सकाळ संध्याकाळी मूर्ती आणल्यानंतर. चौथं, गोमती चक्र. अनेकांना गोमती चक्राबद्दल माहिती नसते. हे गोमती नदीमध्ये आढळणारे एक नैसर्गिक चक्र आहे. त्यावर दिसणारी गोलाकार रचना सुदर्शन चक्रासारखी दिसते, त्यामुळे ते भगवान विष्णूंशी संबंधित आहे अशी धार्मिक मान्यता नक्कीच आहे. गोमती चक्र ज्या घरात असते त्या घरावर लक्ष्मीची कृपा राहते, त्या घरात पैसा कधीही कमी पडत नाही. आता कसं ठेवावं? 11 गोमती चक्र लाल कपड्यात बांधून देवघरामध्ये तुम्ही ठेवायचं आहे. दिवाळी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची विशेष पूजा तुम्ही करायची आहे. यामुळे काय फायदा होईल? तुमची बरकत वाढेल, सुख समृद्धी, आर्थिक स्थैर्य आणि तुमच्या घरात पैसा कधीही कमी पडणार नाही. 5वं ते म्हणजे पिवळी कवडी. मित्रांनो, समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रकट झाल्या. आता कवडी ही समुद्राशी संबंधित असल्यामुळे तिला लक्ष्मीचे प्रतीक मानले जातं. पूर्वीच्या काळी कवडीचा वापर चलन म्हणूनही केला जायचा. आता कशी ठेवावी? 11 किंवा 21 कवड्या घ्याव्यात. हळदी लावून लाल कपड्यामध्ये त्या बांधून ठेवायच्या आहेत. देवघरात ठेवा किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा, परंतु ज्या दिवशी तुम्ही ह्या कवड्या आणाल त्या दिवशी त्यांना हळदी लावून त्या लाल कपड्यामध्ये बांधल्या जातील याची नक्की काळजी घ्यायची. यामुळे तुमच्या घरातला पैसा हा टिकून राहण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या वस्तू श्रद्धा आणि धार्मिक परंपरांचे प्रतीक आहेत. खरी लक्ष्मी त्या घरात वास करते जिथे कष्ट असतात, प्रामाणिकपणा असतो, देवाविषयी श्रद्धा असते
म्हणूनच या वस्तूंसोबतच तुमचे चांगले कर्म, दान धर्म आणि सात्विक जीवन जगणं देखील तितकंच महत्वाचं आहे. या 5 वस्तू आणा. यातली एक जरी वस्तू तुमच्या देवघरात असेल तरी तुमच्या घरात पैसा टिकून नक्की राहील. तुमच्या देवघरात यापैकी कोणती वस्तू आधीपासूनच आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जय श्री लक्ष्मी माता कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भक्ती परंपराच्या कुटुंबात आजच सामील व्हा. धन्यवाद.